अहो त्याची आई बघताय सारखी रडते, वडील बघताय सारखे रडते, ते बघून सुद्धा आपल्याला इतकं वाईट वाटतंय की त्यांचं बघूनच आपल्याला असं वाटतं की काय करावं। हे बिबट्याचा विषय हा आहे काय, प्राणी हा कुत्र्यासारखे प्रत्येक शेतात गेलं तरी दिसतोय, उडी मारतोय, इकडून पळाला तिकडून पळाला, काहीला खूप अडचणी आहेत, त्या अडचणी सॉल्व्ह होती नाहीत। आणि हा वाघाचा एक मोठा इतकी मोठी दहशत झालेली आहे की शेतकऱ्यांनी करावं काय, पाणी भरायला जावं का मागचं घरचं पावा, दोन दोन माणसं, आता पहिल्यासारखी माणसं पण शेतात दोन दोनच राहिल्यात, घरात एक माणूस बाहेर एक माणूस, घरातलं बघावं का मुलांना घेऊन जावं का काय करावं हे वाघांचा प्रश्न। मुलं इथं लांबून लांबून काही काही मुलं येतात, त्यांनी कसं जायचं, सायकलवर येतात, त्यांच्या वडिलांनी कोणती हँडल केलं पाहिजे, शेतातलं केलं पाहिजे का मुलांना शिक्षणापर्यंत एवढं लांब गेलं पाहिजे, कसं जाणार। मग एवढं शेतकऱ्यांचं म्हणणं आहे का फक्त आम्हाला हा वाघ नकोय, मुलं सुखी जगतील, शेतकरी सुखी जगतील आणि सगळे आनंदी होतील, फक्त हे अधिकाऱ्यांचं म्हणणं आहे का तुम्ही हा वाघाचं काय कराल, म्हणून शेतकरी चिडतात, इथून सोडून तिथं सोडतात, म्हणून लोकांचा एवढा आक्रोश झाला, याला कारण एकच आहे।